नमस्कार मित्रांनो, तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या या चॅनलवर. आज आपण युअर सोल्स प्लॅन या अतिशय खोल विचार करायला लावणाऱ्या पुस्तकातील अध्याय 2 शारीरिक आजार फिजिकल इलनेस याबद्दल समजून घेणार आहोत. हा अध्याय आजार, वेदना, भीती या पलीकडे जाऊन एक खूप वेगळा प्रश्न विचारतो की आजारी पडणं ही शिक्षा आहे की आत्म्याची निवड. हा व्हिडिओ ऐकताना तुमचं मन शांत ठेवा, हृदय उघडं ठेवा, कारण आजची कथा फक्त आजाराची नाही, ती आत्मजागृतीची आहे. तर चला सुरू करूया आजचा प्रवास. आत्मा आणि आजार, एक वेगळी दृष्टी. आपण बहुतेक वेळा असं मानतो की आजार म्हणजे दुर्दैव, आजार म्हणजे देवाचा कोप किंवा आपल्या कर्मांची शिक्षा. पण युअर सोल्स प्लॅन असं सांगतं की काही आत्मे जन्मापूर्वीच आजाराचा अनुभव निवडतात. कारण आत्म्याच्या दृष्टीने आजार हा फक्त शरीरापुरता असतो, पण त्यातून मिळणारं शिकणं आत्म्याला कायमचं समृद्ध करतं. शारीरिक आजार अनेकदा आपल्याला थांबायला भाग पाडतो, आत वळून पाहायला शिकवतो आणि विचारायला लावतो की मी खरंच कोण आहे. जॉन एल्मोरची कथा, लाजेतून प्रकाशाकडे. या अध्यायात आपली भेट होते जॉन एल्मोर नावाच्या व्यक्तीशी. जॉनला एड्स झाल्याचं कळलं तेव्हा समाजाने त्याला नावाने नाही तर एका नंबरने ओळखलं. कल्पना करा, नाव नाही, ओळख नाही, फक्त आजार. जॉन लहानपणापासूनच लाज, नकार, तिरस्कार यांच्या वातावरणात वाढला. शाळेत अपमान, कुटुंबाकडून नकार, धर्माकडून दोष, समाजाकडून लेबल आणि शेवटी एड्स. त्याला वाटलं, मला हेच मिळायला हवं होतं. ही भावना किती खोल जखम दाखवते हे आपण सगळे समजू शकतो. नियर डेथ एक्सपिरियन्स, जागृतीचा क्षण. एकदा जॉन मृत्यूच्या अगदी जवळ गेला. त्या क्षणी त्याला जाणवलं, तो मरू शकतो, पण त्याने जगायचं निवडलं. त्या अनुभवाने त्याच्यात काहीतरी बदललं. तो म्हणतो, मी लाज सोडली, जवळजवळ मरून परत आलो आणि मला कळलं, मला जगायचं आहे सत्यात. आजाराने त्याचं शरीर थकवलं, पण आत्म्याला जागं केलं. आजाराचा आत्मिक अर्थ. या पुस्तकात चॅनलिंगद्वारे देवदूत, एंजल्स सांगतात, जॉनने जन्मापूर्वीच एड्सचा अनुभव निवडला होता. का? स्वतःला निःशर्त प्रेमासाठी पात्र मानायला, लाज आणि आत्मद्वेषातून बाहेर यायला, स्वतःचा प्रकाश ओळखायला आणि समाजाला करुणा शिकवायला. देवदूत म्हणतात, जेव्हा माणूस स्वतःला प्रेम करण्यास पात्र समजतो तेव्हा खरी चिकित्सा सुरू होते. आजार म्हणजे फक्त शरीराचा त्रास नाही, तो आत्म्याचा संदेश असतो की इथे बघ, इथे उपचार हवाय. प्रेमाची ऊर्जा, खरी चिकित्सा. या पुस्तकात पुन्हा पुन्हा एक गोष्ट सांगितली जाते. प्रेम ही सगळ्यात उच्च कंपनाची, हायेस्ट फ्रिक्वेन्सीची ऊर्जा आहे. जेव्हा आपण स्वतःला स्वीकारतो, स्वतःला माफ करतो, इतरांना दोष देणं सोडतो, तेव्हा आत्मा बरा होऊ लागतो आणि शरीरही हळूहळू प्रतिसाद देतं. जॉनचा आजार त्याला संपवण्यासाठी नव्हता, तर त्याला आठवण करून देण्यासाठी होता की तो कोण आहे. आजार आणि समाज. देवदूत असंही सांगतात, एड्ससारखे आजार मानवतेतील आत्मद्वेष, वेगळेपणा आणि प्रेमाच्या अभावाचं प्रतिबिंब आहेत. जे लोक दारूच्या व्यसनात आहेत, ड्रग्जमध्ये अडकले आहेत किंवा गंभीर आजारांनी त्रस्त आहेत, ते अनेकदा समाजाला करुणा शिकवण्यासाठी हा अनुभव घेत असतात. आपण त्यांना दोष देतो, पण खरं तर ते आपले गुरु असू शकतात. या अध्यायातील पुढील केस स्टडी ऐकणार आहोत. ही आहे डोरिसची केस स्टडी. एक अत्यंत प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी कथा घेऊन आलो आहे. डोरिसची कथा.
ही कथा आपल्याला शिकवते की जीवनातील कितीही कठीण अनुभव असले तरी आत्मसन्मान, आत्मप्रेम आणि धैर्य आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढू शकतात. तर चला सुरुवात करूया. डोरिसचे बालपण खूपच कठीण होते. तिची आई दारू पिऊन त्रास देणारी होती आणि डोरिसवर जोरदार टीका करत असे. डोरिस 16 वर्षांची असताना एक महत्त्वाची घटना घडली. तिने आणि तिच्या मित्रांनी कंडोम्स खरेदी केले, फक्त कौतुक आणि अनुभवासाठी. पण काही दिवसांनी तिची आई तिच्या खोलीत अंधाधुंद वागताना दिसली. तिने डोरिसच्या कपाटातील सगळ्या कपड्यांना फाडलं आणि डोरिसवर भद्दे शब्द वापरले, वेश्या आणि अश्लील. ही गोष्ट डोरिसच्या मनावर खोल प्रभाव पाडली. तिने स्वतःला कमी महत्त्वाची समजायला सुरुवात केली. तिचे आत्मसन्मान, स्त्रीत्वाचा स्वीकार आणि स्वतःवर प्रेम यावर परिणाम झाला. डोरिसच्या या अनुभवामुळे तिला वाटले की तिचे मूल्य फक्त सेक्समध्ये आहे. तिच्या शरीराबद्दल आणि स्त्रीत्वाबद्दल नकारात्मक भावना पक्क्या झाल्या. तिच्या बालपणातील वाईट अनुभव, आईची कठोर टीका आणि स्वतःबद्दलचा नकारात्मक दृष्टिकोन यामुळे तिने आत्मविश्वास गमावला. तिच्या आयुष्यातील या त्रासदायक अनुभवांमुळे तिने जीवनातील कठीण परिस्थितींना सामोरे जाण्याची तयारी केली. पण तिला हे कधीच कळले नाही की हे सर्व तिच्या आत्मविकासासाठी होते. वयाच्या 30च्या दशकात डोरिसला स्तन कॅन्सर झाला. तिने धैर्याने पहिले ऑपरेशन आणि रेडिएशन ट्रीटमेंट पार केले. पण 12 वर्षांनी तिला दोन्ही स्तनांमध्ये कॅन्सर झाला. हा संकटाचा क्षण तिला खूप भयभीत करत होता. पण डोरिसने हिंमत दाखवली. तिने आपल्या त्रासातून इतर रुग्णांना सांत्वन दिले, त्यांना हसवले आणि आशा दिली. डोरिसने पाहिले की संकट हे आपल्याला फक्त तोडण्यासाठी नसते, तर आपल्याला शिकवण्यासाठी असते. तिच्या डबल मॅस्टेक्टॉमीनंतर तिला स्वतःचा आणि आपल्या शरीराचा खरा दृष्टिकोन समजला. तिने पाहिले की आपली मूल्य केवळ शरीरावर किंवा बाह्य सौंदर्यावर अवलंबून नाही, तर आत्म्याच्या शक्तीवर आणि आत्मसन्मानावर अवलंबून आहे. डोरिसच्या या अनुभवातून आपल्याला खालील गोष्टी शिकायला मिळतात. 1. आत्मसन्मान आणि आत्मप्रेम हे सर्वात महत्त्वाचे आहेत. 2. जीवनातील कठीण अनुभव आपल्याला वाढीसाठी दिलेले आहेत. 3. ज्या लोकांनी आपल्याला त्रास दिला त्यांच्याशी कृतज्ञता ठेवा, कारण त्यांच्यामुळे आपण मोठे होतो. 4. स्त्रीत्वाचा स्वीकार करा आणि शरीराबद्दल सकारात्मक दृष्टी ठेवा. 5. जीवनातील प्रत्येक अनुभव शिकवण आहे. त्यातून आपण स्वतःला आणि इतरांना मदत करू शकतो. डोरिसची कथा आपल्याला एक गहन सत्य शिकवते. जीवनातील सर्व संकटे शिक्षणासाठी असतात, शिक्षा किंवा अपयशासाठी नाहीत. तिच्या आईच्या कठोर शब्दांनी तिला आत्मसन्मान शिकण्याची संधी दिली. डोरिसने आत्मप्रेम, स्त्रीत्वाचा स्वीकार आणि क्रिएटिव्हिटी शिकली. कॅन्सरचा अनुभव तिला धैर्य, प्रेम आणि आत्मविश्वास शिकवणारा बनला. आता डोरिस इतर स्त्रियांसाठी प्रेरणा आहे. तिने तिच्या त्रासातून इतरांना मदत केली, त्यांना आधार दिला आणि जगाला शिकवले की आपल्या आत्म्याची शक्ती किती मोठी आहे. मित्रांनो, डोरिसची कथा आपल्याला सांगते, संकटही आपल्याला तोडण्यासाठी नाहीत, तर आपल्याला शिकवण्यासाठी आहेत. स्वतःवर प्रेम करा, स्वतःचा आदर ठेवा. आपल्याला त्रास देणाऱ्यांशी कृतज्ञता ठेवा, कारण त्यांच्यामुळे आपण मोठे होतो. जीवनातील प्रत्येक अनुभवातून शिकण्याची संधी घ्या आणि आपल्या आत्म्याला मजबूत बनवा. आपल्या विचारांची ऊर्जा आपल्या शरीरावर परिणाम करते. ज्याप्रमाणे डोरिसने तिच्या जीवनातील संघर्षातून शिकले, त्याचप्रमाणे आपणही प्रत्येक अनुभवातून शिकू शकतो आणि आपल्या जीवनाला अर्थ देऊ शकतो. तर मित्रांनो, ही होती डोरिसची प्रेरणादायी कथा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आणखी एका प्रेरणादायी कथेसह. तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा, आत्मसन्मान ठेवा आणि जीवनाचा आनंद घ्या.